हो बाबा, एकदा माझं ऐकून तरी घ्या. अहो मी आणि इंद्राजी तिथे आमच्या कामासाठी गेलो होतो. अहो ते लोक आहेत ना, परिस्थिती काही असू दे, पण अशा मारामाऱ्या करणं, हिंसा करणं याचं समर्थन मी कधीही करणार नाही. मला आश्चर्य वाटतं दीपू तुझं. एक तर त्या गुंडाच्या प्रेमात पडलीस, वर त्याचीच बाजू मला समजावून सांगतेस तू. तू स्वतःला प्रश्न विचारायला हवास, मी त्या गुंडाच्या प्रेमात कशी पडले? असं ठरवून प्रेमात पडता येतं का बाबा? नाही तुम्हीच मला सांगा, असं करता येतं का? मला तर माहित सुद्धा नव्हतं प्रेम काय असतं. इंद्रजींमुळे मला ते कळलं. कमाल करताय तुम्ही. अहो जो माणूस आपल्यावर आलेल्या प्रत्येक संकटाला, आपल्यावर आलेल्या प्रत्येक अडचणीला आपल्या मागे न सांगता उभा राहिला, तो माणूस आज अडचणीत आहे. आणि तुम्ही म्हणताय की मला तो सावलीला सुद्धा उभा नकोय का? विसरलात? इंद्रजीत साळगावकर तुमचा आवडता विद्यार्थी, शाळेमधला आदर्श विद्यार्थी होता. त्यांनी आपल्यासाठी किती किती आणि काय काय केलेलं आहे. तुम्ही सगळं विसरलात. तुम्ही हॉस्पिटलला ऍडमिट होता ना, त्यावेळी त्या मुलांनी काय काय नाही केलंय विसरलात? आता दीपू हॉस्पिटल मध्ये मरणाच्या दारात उभी होती. त्या मुलांनी किती रात्री जागून काढल्या सांगा. अहो एवढंच काय, दीदीच्या लग्नाच्या वेळी त्यांनी पैशांची सुद्धा मदत केलेली आहे आपल्याला. इंद्रजीत साळगावकर माझा आवडता विद्यार्थी, आदर्श विद्यार्थी सगळ्यांना सांगत होता ना, भाषणामध्ये तसा उल्लेख करत होता. तोच आहे हा इंद्रजीत साळगावकर. तुमच्यासाठी, या घरासाठी, एवढंच काय सानिकाचं आयुष्य मार्गी लागावं म्हणून त्या मुलांनी काय काय केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं सांगू, जर साळगावकर वेळेवर कानविंदेंच्या घरी पोहोचला नसता ना, तर आज ही दीदी आपल्या समोर जी उभी आहे ना, ती आपल्याला दिसली नसती. मी काय म्हणते, एकदा एकदा फक्त तुमच्या डोळ्यांवर जो हा तत्वाचा चष्मा लागलेला आहे ना, त्याला बाजूला ठेवा आणि बघा या परिस्थितीकडे. तुम्हाला सगळं स्पष्ट दिसेल. बस झाला मालती, बस. मी शांत बसणार नाही. सानिकाच्या वेळी देखील तुमची तत्व आडवी आली होती, पण मला मान्य आहे की सानिका त्याही वेळी चुकली होती. आजही ती चुकीचंच वागते, मला मान्य आहे. दीपू आणि साळगावकरच्या बाबतीत हे खरं नाहीये. मला नेहमी माझं मन खातं की मी आई आणि दीदीच्या वेळी ना आई म्हणून खूप कमी पडले. हो, दीदीच्या वेळी मी चुकीचा निर्णय घेतला म्हणून तिला त्रास झाला. दीपूच्या वेळी जर मी आई म्हणून कमी पडले ना, तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. मी मगाशी सांगितलं होतं आणि आत्ताही पुन्हा सांगते, ही मालती मनोहर देशपांडे दीपिका आणि साळगावकरच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहणार आहे. मग त्यासाठी तुम्हाला मला काय शिक्षा द्यायची आहे ना, ती द्या. आम्ही तयार आहे भोगायला. काय वाटेल ते झालं तरी चालेल, पण मी माझं मत बदलणार नाही. दीपू आणि त्या गुंडाचं प्रेम मी कधीही मान्य करणार नाही. गुड मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग सानू. देवू, किती हँडसम दिसतोयस रे. थँक्यू. अगं आता कंपनीची जबाबदारी माझ्यावरती आहे, त्यामुळे मला व्यवस्थितच राहायला हवं ना. देवू, तू एकदम मालकासारखा दिसतोयस, एकदम झकास. मालकासारखं नको म्हणूस ग, बिझनेसमन मान. देवू, मी तुझ्यासाठी उपमा बनवलाय, आणते हा, थांब. अरे बापरे, रोज हिच्या हातचं खावं लागणार की काय आता? म्हणजे अगं काही नाही, मला उशीर होतोय ना, त्यामुळे मला नकोय नाश्ता. देवू असं नको प्लीज. मी एवढा प्रेमाने बनवलाय ना तुझ्यासाठी, प्लीज. बर.
सासूबाई, सासूबाई प्लीज या ना इथे, आपण एकत्र नाश्ता करूयात ना. कार्तिक आज किती दिवसानंतर ऑफिसला निघालाय. आपण सगळे एकत्र नाश्ता करू ना. या ना प्लीज. ए थांब ना, मी भरवणार. वा, मस्त आलाय. थँक्यू. अगं आई, असं तोंड पाडून का बसलीस? आता कंपनीची सगळी जबाबदारी मी घेतली आहे ना. आता कमवतो मी पैसा. हा फक्त थोडासा वेळ लागेल, कारण दादाने आणि तो फुकट्या सत्तू त्यांनी जी काही घाण केली कंपनीत ती आधी मला साफ करावी लागेलच ना. काय सानू? हो बेबू. आई, माझ्या हातावरती दही ठेवतेस ना? बेबू मी आहे ना, तू टेन्शन नको घेऊस. कुठे देणार साहेब? काय समजत काय दिसत नाही कुठे ते. हा वाजवा. बाबू काका. बेबू थांब, मी बघते. साहेब आहेत का घरात? बेबू तुला भेटायला कोणीतरी आलंय. आलोच. काय काम आहे तुमचं? नाही हो, तुम्ही नाही. इंदिरा साहेब कुठे आहेत? ते नाही आहेत. काय काम आहे? इंदिरा साहेब अडचणीत आहे असं कळलं आम्हाला. हो ना, काल रात्रभर रस्त्यावरच फिरत होते ते. त्यांना विचारलं मी घरी चला म्हणून, पण नाही म्हणाले ते. ओ ताई, इंदिरा साहेबांच्या आई ना तुम्ही? काय झालं हो तुमच्या लेकराला? आमची काय मदत हवी असेल तर सांगा. त्यांचे लई उपकार आहेत आमच्यावर. गुंडांनी माझ्या घरावर कब्जा केला होता, कोणी बी मदत केली नाही, पण इंदिरा साहेबांनीच मदत केली. अहो, गेली 12 वर्ष माझी पेन्शन अडकली होती, पण इंदिरामुळे मला ती माझी झटकन मिळाली. माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी इंदिरा साहेबांनी खूप मदत केली. मला 1 रुपया सुद्धा खर्च करू दिला नाही त्यांनी. काल त्यांना तसं बघितलं नाही म्हणून मी घरी चौकशी करायला आलो. मी काय म्हणतो, साहेबांना घरी बोलवून घ्या की, आम्ही थांबतो. थांबतो काय? ही काय धर्मशाळा आहे का? माझं घर आहे, माझं. हो पण इंदिरा साहेब. नाहीये तो. त्याला माझ्या आईने या घरातनं हाकललंय, कारण त्यांनी आईला फसवलंय. त्यामुळे तो इथे राहत नाही. निघा, चला. इंदिरा असं कसं करू शकतो? घराबाहेर कसं काढलं? असं होऊच शकत नाही. विश्वासच बसत नाही. असं इंदिरा साहेब अशी नाहीच आहे. हो, नाहीच आहे. असं चुकीचं आहे. कार्तिक, घरात आलेल्या लोकांशी असं वागतात? तुझ्या पोटच्या मुलांनी तुझा विश्वासघात केला. या रस्त्यावरच्या माणसांवरती विश्वास ठेवणार होतीस? पहिनी साहेब, आपला इंदिरा किती चांगला माणूस आहे, ऐकलेत ना तुम्ही? ओ बाबू काका, कशाला खोट्या आशा देताय हो सासूबाईंना? दादा गुंड आहे आणि ते सत्य कधीच बदलणार नाही. बेबू तू नको ना लक्ष देऊस. हे बघ, तू आज कामाला चाललायस ना, तर उगीच नको ना मूड खराब करू. मी ना तुझं औक्षण करते. हा ऑल द बेस्ट बेबू. बेबू
भाऊजींनी कंपनीची वाट लावली आहे. तू कंपनीला आता खूप मोठं कर. हा ए ऐक ना, एक सेल्फी घेऊयात का? सेल्फी? हो चल. बर, तुझा मोबाईल काढ. आता मी तुमच्या गळ्यात लॉकेट घालतोय, पण लवकरच मी तुमच्या गळ्यात मंगळसूत्र घालणार. सर, आपला जो हिशोब ठरला होता त्याप्रमाणे रोख रक्कम आणली आहे. कृपा करून तपासून घ्या, म्हणजे परत गडबड नको व्हायला. देशपांडे सर, प्रॉपर्टी मात्र एकदम प्राइम लोकेशनला आहे तुमची. विकायची असेल तर मला इन्फॉर्म करा. नाही, सध्या मला गहाण शिवायचं घर विकायचं नाही. आहेत पैसे बरोबर आहे. या पेपर्सवरती साईन करा. इथे पण एक करा आणि इथे आडवी. आणि सर, एक लक्षात ठेवा, वेळेवर पैसे नाही मिळाले तर व्याज डबल होईल. नाही, तसं काही होणार नाही. आणि काळजी करू नका तुम्ही, करतो मग येतो आम्ही. असं काय करताय? घर का गहाण ठेवलं? उद्या आपण पैसे नाही फेडू शकलो तर काय रस्त्यावर जाऊन राहायचं का? वेळ पडलीच ना तर रस्त्यावर देखील राहील. वाईट मार्गातून मिळवलेल्या पैशातून बांधलेल्या महालापेक्षा रस्त्यात राहणं केव्हाही चांगलं, नाही का? बाबा प्लीज असं काही नका करू, प्लीज. बाबा अशाने अडचणी वाढतील अजून. दीदी, तुझ्या लग्नामध्ये त्या दीपूच्या बँकेतील गुंडाने म्हणजे इंद्राभाईने पैसे दिले होते. ते परत करायचेत मला. आणि अडचणी वाढल्या तरी चालतील. मी बघेन काय करायचं ते. का असे वागताय? का हट्टाला पेटलाय? तुम्हाला कसं सांगू की साळगावकर गुंड नाहीये. साळगावकर हा माझा आदर्श विद्यार्थी होता. हा जो कोणी आहे ना तो गुंड आहे. त्याला गुंडच म्हणायचा. आणि आता शेवटचं सांगतोय तुम्हाला, या पुढे त्या गुंडाचं नाव कोणी जरी काढलं तरी मी ते खपवून घेणार नाही. एकतर तो गुंड नाहीये आणि दुसरं, तुम्हाला पटो अथवा न पटो, मी साळगावकर बद्दल बोलणार. काय हो, त्यांनी पदोपदी तुमची मदत केली त्यावेळी तुम्हाला चाललं. हा, फक्त आर्थिकच नाही, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षणी तो आपल्या मदतीसाठी उभा होता, ते तुम्हाला चाललं. दीपू आणि साळगावकरच्या प्रेमाबद्दल तुम्हाला जेव्हा कळलं तेव्हा तर तुम्हाला आनंद झाला होता.
पण एका दिवसात सगळं कसं काय बदललं हो? चाललं, कारण मला माहित नव्हतं ज्या माणसाला मी चांगला माणूस समजत होतो तो त्यानं चढवलेला मुखवटा आहे. किंवा मला हे माहित नव्हतं ज्याला मी आदर्श विद्यार्थी मानतो जो माझ्या तत्वांशी प्रतारणा करेल. एका बाजूला आपण आपल्या समोरच्या माणसाला चांगलं म्हणून विश्वास ठेवायचा, दुसऱ्या बाजूला तो खोटं बोलून आपला विश्वासघात करतो. काय अर्थ काय आहे सगळ्याला? अहो तुम्हाला कसं समजून सांगू? तुम्ही थोडा जरा नीट बघता का या सगळ्याकडे? नीट विचार करता का? त्यांनी कुठलाही आपला विश्वासघात केलेला नाहीये, त्यांनी नाही फसवलंय आपल्याला. तुम्ही थोडं समजून घेण्यात कमी पडता आहात. मला सांगा, त्यांनी काय विश्वासघात केलाय? एक खरं आहे की नाही की हाताची पाची बोटं सारखी नसतात. नाही नसतात ना, पण ज्या हाताला ती बोटं असतात ते हात सारखेच असतात ना. दीदीला, सानूला, दीपूला आणि त्या गुंडाला मी एकच शिकवण दिले ना, हिंसा करणं वाईट असतं. नेहमी सत्य बोलावं, सत्य वागावं. तरी असं कसं घडलं? एवढा मोठा खोटारडा कसा निघाला? हे बघा, तुम्हाला त्याची बाजू घ्यायची तर घ्या, पण त्या गुंडाची पै न पै मी फेडणार आणि त्याला आपल्यापासून दूर ठेवणार. बाबा प्लीज. अहो, गुंडाची पै न पै जोपर्यंत मी देत नाही तोपर्यंत माझ्या घशाखाली अन्नाचा कणही उतरणार नाही. नकोत मला तिचे उपकार. बाबा अहो, उपकार परक्या माणसाचे असतात. आपला माणूस आपल्यासाठी कायम प्रेमापोटीच करतो असं तुम्हीच म्हणता ना. आणि साळगावकर आपल्या घरातलेच एक आहेत हे तुम्हीच म्हणायचात ना. आपलं आणि परक हे ओळखण्यात माणसाची चूक झाली ना, सगळं बदलतं. तसंच झालंय हे माझं. ती बोलो दीपू, काही खाल्लं का बाबांनी? नाही. असं करून कसं चालेल? त्यांनी खाल्लं नाही तर औषधं कशी घेणं? खूप त्रास होईल त्यांना. प्लीज सांग ना त्यांना. बाबांनी कालपासून काहीच खाल्लं नाही हे तुला व्यवस्थित लक्षात आहे. तू खाल्लंयस काही कालपासून? बरं, साळगावकरशी काही बोलणं झालं? टिपू, मला तुझ्याकडून एक वचन हवंय. टिपू, तू कधीच हार मानू नकोस ना. तुम्हा दोघांचं प्रेम खूप खरं आहे. कदाचित वेळ लागेल, थोडा उशीर होईल, पण खऱ्याचाच विजय होईल. माझे शब्द तू लक्षात ठेव दीपू. एक दिवशी बाबाच स्वतःहून तुम्हा दोघांचं लग्न आनंदाने लावून देतील. बरं, बाबा बोलवतात, काय म्हणतात बघ. बोलती, दीपूचा डबा दे. बाबा, मी तुला बँकेत सोडायला येतोय. बाबा तुम्ही कशाला इतकी दगदग करताय? मी जाईन ना. बँकेत जाण्याआधी आपल्याला त्या गुंडाकडे जायचंय. दीदीच्या लग्नासाठी त्याने कर्ज दिलं होतं. त्यानंतर आपल्याला त्यांनी जितक्या वेळा पैसे दिलेले आहेत ते सगळे पैसे त्याला परत करायचे गुंडाला. बाबा कुठून आणलेत तुम्ही इतके पैसे? घर गहाण ठेवलंय. बाबा का इतकं टोक गाठताय तुम्ही? टोक मी नाही, तू गाठलंयस.
कसं आहे, त्या गुंडाकडून घेतलेल्या पैशाचं ओझं मला ठेवायचं नाहीये. ते पैसे त्या गुंडाला दिले की त्याचा आणि आपला संबंध संपला. तुम्हाला खरंच असं वाटतं इंदिराजी पैसे घेतील? आणि त्यांना जेव्हा हे कळेल की तुम्ही घर गहाण ठेवून हे पैसे देतायत, तेव्हा त्यांना किती त्रास होईल? त्यापेक्षा जास्त त्रास मला होईल जर मी पैसे दिले नाहीत तर. चल निघायचं आपल्याला. चल जा लवकर. देवा, साळगावकरला हे सगळं सहन करण्याची शक्ती दे.